नरेंद्रजी मोदींनी पूर्वजांचा उल्लेख नाही केला, परंतु भाऊक नात्याची असलेली आपली आई, त्या आईच्या नावाने एक झाड लावा, एक पेड माके नाम, आणि ही साध त्यांनी वाड्या वस्त्यातील, गावातील, शहरातील सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या नागरिकांना केली. आणि सुदैवानं या मोहिमेमध्ये विद्यार्थी वर्ग जास्त सहभागी होतो, या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. शाहू छत्रपती विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये शिक्षण मिळतं, परंतु संस्कार सुद्धा दिले जातात, या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो. मी माननीय महापौर सौ सुजाता पाटील यांना म्हटलं की आदिवासी भागात गेल्यानंतर तारपा नृत्य आदिवासी तरुणी किंवा महिला करतात, परंतु या म्हणजे मुली होत्या त्या आदिवासी नॉन आदिवासी आहेत, परंतु आदिवासींचं पूर्ण रूप त्याने त्या ठिकाणी त्या तारपा नृत्यातून त्याने व्यतीत केलं. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य चालताना वन विभागाची जबाबदारी त्याने माझ्याकडे दिलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 200 कोटी वृक्ष लावण्याची संकल्पना होती, परंतु त्याचं अधिक विस्तार करून 300 कोटी झाडं लावण्याचं निश्चित केलेलं आहे. म्हणजे आपल्या मँग्रोव्ज पासून तर सामाजिक वनीकरण म्हणजे सोशल फॉरेस्ट्री, आता रेपाल आता आहेत. दर महिन्याच्या आढावा बैठकीमध्ये मी याचा पुनरुच्चार करतो. एक पुस्तक मी काढलेलं आहे वाटचाल वन विभागाची, ते आता लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यापर्यंत, नगरसेवक आणि शाळेतल्या एका शिक्षकापर्यंत सुद्धा ते पोहोचवण्याचं, ग्रामसेवक पोहोचवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामध्ये हिरवीगार डोंगरांची रांग, आता हे सगळे रस्ते वनविभागाकडे आलेत. मुंबई अहमदाबाद रोड, समृद्धी महामार्ग, मुंबई गोवा, मुंबई पुणे, दिंडी मार्ग, तीर्थक्षेत्र मार्ग, सगळ्या मार्गांच्या मध्यभागेने दुतर्फा झाडं लावण्याचं काम सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वनविभाग करणार आहे. त्यामध्ये मी संकल्पना मांडलेली की वन हिरवगार दिसलं पाहिजे, परंतु त्या वनामध्ये जे वनातले प्राणी आहेत त्या प्राण्यांना, शाकाहारी प्राण्यांना उपलब्ध होईल अशा प्रकारची फळझाडं लावण्याचं निश्चित केलेलं आहे. जी रस्त्याच्या दुतर्फा सप्तरंगाची झाडं लावा, परंतु ती नुसती रंग नको, त्याला सुगंध पण पाहिजे. म्हणून सुरंगी, बकुली, अशा सोनचाफा अशा प्रकारची झाडाचा सुद्धा त्याचा समावेश केलेला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही जी मोहीम वृक्षारोपणाची आणि वृक्ष संगोपनाची, रोपण सगळे करतात. कधी कधी एखाद्या कलेक्टर ऑफिसला किंवा SP ऑफिसला किंवा महापालिकेच्या कार्यालयामध्ये एकच खड्डा दरवर्षी पुरतो, तो खड्डा तोच असतो, झाड नवीन असतं. वृक्षारोपण करणं आणि त्याचं संगोपन करणं या 2 बाबी निराळ्यात. आणि मी निश्चितपणे सांगेन की नवी मुंबईमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत असेल, परंतु सुधाकर सोनवणेच्या नेतृत्वाखाली होणारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य होतो. आणि त्यामध्ये सर्वसामान्य सुद्धा मनपूर्वक, कोणाला वेठीला धरलेलं नाही, मनपूर्वक त्या ठिकाणी लोक आलेले आहेत. आणि भविष्यकालामध्ये ती वाटचाल तशीच चालू राहील. हा डोंगर हिरवा करण्याचं काम सुधाकर, मी जबाबदारी लिहून देतो वनमंत्री म्हणून रेपालजी, की दिवाल्यापासून तर दिघ्यापर्यंत या डोंगराची वृक्ष लागवड करणं आणि जोपासना करणं फॉरेस्ट अधिकारी असतीलच, परंतु वनमंत्री म्हणून मी तुम्हाला ऑथराईज करतो त्या ठिकाणी हे काम करा. आज खरं म्हणजे ह्या क्रिकेटचा काहीतरी तुम्ही उल्लेख केला पिचचा, तो पिच त्यांच्यासाठी राहील. त्यांनी तुम्ही जबाबदारी त्यांना झाडं लावण्याची आणि संगोपन करण्यात दिलेली आहे. मी असं ऐकलं तर कोणाच्या ते डोक्यात होते काहीतरी दुसरं काहीतरी इथे काहीतरी करायचं. आता ह्याच्या पुढे भविष्य काय आला का फॉरेस्टमध्ये तर सोडा, परंतु MIDC मध्ये सुद्धा एखादी चुकीची गोष्ट झाली माझ्या निदर्शनास आणा, ती त्या ठिकाणी चुकीची गोष्ट होऊ देणार नाही.
कष्ट करावं, प्रामाणिकपणानं देशाची सेवा करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या घटनेच्या सर्व गोष्टीचं आपण पालन करावं. एक आदर्श नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण आपली प्रतिभा निर्माण करावी. ज्या झोपट्टी दादासारखे गुंड पुंड सैरावेरा लोकांच्या जीवनाची दिशा अतिशय दशा करण्याचं काम जे लोक करतात, अशा दुष्ट प्रवृत्तीला रोखण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आता आपण ताकदीनं करणार आहोत. यासाठी कोणाची आपल्याला गरज भासणार नाही. आणि म्हणून नवी मुंबईचा एक कार्यकर्ता म्हणून आणि सुदैवानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी वनमंत्र्याची ही पूर्ण पार पाडत असताना सुधाकर आपल्या ह्या भव्य असलेल्या दृष्टिकोनाला सदा न कदा त्या ठिकाणी आम्ही साथ देऊ आणि तुमचं जे कार्य आहे ते भव्य दिव्य होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि ज्यांनी याच्यात सहभाग घेतला, गुरुजन वर्ग असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील किंवा महानगरपालिका कर्मचारी, सर्व कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.